हे परमेश्वरा, ये समय आपको धन्यवाद देते, स्तुति करते प्रभु। ये पवित्र दिन के लिए हम धन्यवाद देते प्रभु, स्तुति करते प्रभु। हम प्रभु ये पवित्र दिन में हम फिर से इकट्ठा होने के लिए अलग अलग जगह पे हम बैठ के आपको स्तुति करने के लिए, आपको धन्यवाद देने के लिए हम सबके लिए एक मौका दिया प्रभु, इसलिए हम धन्यवाद देते, स्तुति करते प्रभु। गया हफ्ता पूरा आपने आपको अच्छे से संभाला हमारा जीवन में, और एक नया दिन आज के लिए दिया प्रभु, इसलिए हम धन्यवाद देते, स्तुति करते प्रभु। हम प्रभु अभी हम धन्यवाद देते फिर से एक बार हम इकट्ठा होने के लिए। हम प्रभु अभी हम प्रार्थना भी करते प्रभु, आज के दिन का ये आराधना के लिए हम प्रार्थना करते प्रभु। हम अलग अलग जगह पे रह के ये वीडियो के द्वारा आपको स्तुति करने के लिए, आपको आराधना करने के लिए हमारे लिए एक मौका दिया प्रभु। हम प्रभु ये आराधना में आप हमारे साथ रहो प्रभु। हम जो कुछ आराधना करने वाला, जो कुछ विनती करने वाला प्रभु, सभी आपका हाथ में देते प्रभु। हम प्रभु जो वचन हम सुनने वाला प्रभु, जो वचन को भी हमारा मन में लेने के लिए आप मदद कर प्रभु। आरंभ से आखिरी तक आपका हाथ हमारे साथ रहने के लिए, ये आराधना पूरा हमारे साथ रहने के लिए हम प्रार्थना भी करते प्रभु। ऐसे हम प्रार्थना करते प्रभु, जो कोई आज वचन देने वाला प्रभु, उनको आपका हाथ में देते प्रभु। हमारे लिए जो अच्छा वचन हमको जीवन में मिलने के लिए, और वो वचन के द्वारा आपको हम स्तुति करने के लिए, महिमा करने के लिए हमको मदद कर प्रभु। वो वचन के द्वारा हम चलने के लिए भी हमको मदद कर प्रभु। आप प्रभु हर टाइम में आप हमारे साथ रहने के लिए हम प्रार्थना करते प्रभु। और हम प्रार्थना करते, जो कुछ हम प्रार्थना करने वाला प्रभु, उसी टाइम में भी आप हमारे साथ रहो प्रभु। बहुत सारी चीज के लिए हम तभी प्रार्थना करने वाला प्रभु, उसी में भी आपका नाम महिमा होने दो, और आपका आप हमारा विनती सुनने के लिए हम प्रार्थना करते प्रभु। ऐसे हम प्रार्थना करते। अभी ये समय में हम अलग अलग जगह पे बैठ के हम प्रार्थना करते प्रभु। ये आराधना पूरा हमारे साथ रहने के लिए हम प्रार्थना करते, और हमारे साथ आप रहने के लिए हम प्रार्थना करते प्रभु। ऐसे हम प्रार्थना करते प्रभु, जो वचन हम सुनने वाला, उसी वचन के द्वारा हम अच्छे से चलने के लिए हमको मदद कर। आगे के समय आपका हाथ में देते, ये प्रार्थना विनती यीशु मसीह के नाम से मांगते, सुनो ग्रहण कर, आमीन। हालेलुया। प्रभू परमेश्वराचा धन्यवाद हो की परमेश्वरानं आज त्याचं गुणगौरव आम्ही करावं, त्याची भक्ती करावी, आणि परमेश्वरानं आम्हाला त्याच्या प्रतिरूपात यासाठी बनवलेलं आहे की आम्ही त्याचं गुणगौरव करावं। आणि आजचा वार परमेश्वरानं आम्हासाठी राखून ठेवलेला आहे, म्हणून आपण दशतंतू वाद्य वाचून निर्णय प्रकारे तबला, ढोलक आणि वीणा, सारंगी, टाळ हे सर्व वाजून आपण परमेश्वराचं गुणगौरव करूया। आपल्याकडे एक पुस्तक आहे आराधना गीत, त्या पुस्तकामधलं पहिल्या नंबरचं गीत आहे, पहिलं गीत पानावरती ते गीत आहे, जय जय जगदीश आहे, जे ते तुम्हाला पण माहित आहे। तुम्ही पण आमच्यासोबत सहभागी व्हा। या आपण त्या जगदीशाचं गीत गाऊन स्तवन करूया। जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा, जय मंगल धामा, जगावर तुझा मात्र प्रेमा, जय जगदाधारा, जगाला तुझा मात्र धारा, जय जय विश्वपते, जगणे तुझी
देवाच्या स्तवनासाठी एक गीत म्हणूया. आणि ते गीत आहे की ज्या परमेश्वराने हे विश्व आपल्या शब्दाच्या द्वारे निर्माण केलं, तो परमेश्वर इतका सामर्थ्यवान देव आहे. का बरं त्या सामर्थ्यवान देवाचं गुणगान आम्ही गीत गाऊन, नाचून, बागडून, हर्षानं त्याचं गुणगान आम्ही करावं. आणि म्हणून आजचा दिवस आमच्यासाठी परमेश्वराने राखून ठेवलेला आहे. आपण ते गीत म्हणूया. प्रभू गाऊ तुझे गुणराया, प्रभू तुझी प्रेमळ बापा, तूच आज विश्वाचा प्रेमळ बाप आहे. तूच आम्हाला चालवतो, तू आमचं रक्षण करतो, तू आमची काळजी घेतो, तू आम्हाला पुरवठा करतो, तू आमचा उत्तम मेंढपाळ आहे. आमच्याकडे तू जणू मेंढपाळाप्रमाणे आपल्याकडे तुझा मुखाचा प्रकाश तू आमच्याकडे टाकतो आणि तू प्रसन्न मुखाने आमच्याकडे पाहणारा असा तू आमचा परमेश्वर, शांतीचा अधिपती तू आमचा देव आहे. आणि त्या परमेश्वराचं गुणगान आपण हे गीत गाऊन करूया. या तुम्ही आमच्यासोबत सहभागी व्हा. तुम्हाला पण माहित आहे हे गीत. प्रभु गाऊ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बापा, प्रभु गाऊ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बापा. हालेलुया. धन्यवाद. पवित्र परमेश्वराचा धन्यवाद करण्यासाठी आपण पुन्हा या गीताच्या द्वारे परमेश्वराचा धन्यवाद केला. आणि परमेश्वराने आम्हाला इतकं सुंदर हे जीवन दिलेलं आहे की आम्ही त्याची भक्ती करण्यासाठी आम्ही पाहतो लोक जीवाची पर्वा न करता आपण का बरं यावेळेस गुडघ्यावर येऊन परमेश्वराला धन्यवाद देऊया, परमेश्वराचं उपकार स्मरण करूया, त्याच्या अनंत उपकाराची पुन्हा आठवण करूया. त्यानं आमच्यावर पुष्कळ उपकार केलेले आहे. आणि ह्या गीतकर्ता म्हणतो या गीतामध्ये की प्रत्येक गुडघा, बायबलमध्ये पण लिहिलेला आहे की प्रत्येक जीवा कबूल करेल या जगामध्ये सर्व लोक प्रभू येशू ख्रिस्त हा प्रभू आहे अशा प्रकारची कबुली देतील, अशा प्रकारच्या आशयाचं एक गीत आहे. आणि तुम्हाला जर शक्य होत असेल तर तुम्ही आपल्या ठिकाणी, ज्या ठिकाणी तुम्ही बसलेल्या त्या ठिकाणी आपल्या गुडघ्यावर येऊन
परमेश्वर हा प्रभू आहे, अशा प्रकारचं आपण परमेश्वराचं गुणगान, त्याला धन्यवाद आपण आपल्या शब्दाच्या द्वारे आपण देऊ शकतो. भावाचा भुकेला परमेश्वर आहे. आमच्याकडून परमेश्वराची ही अपेक्षा आहे, का बरं आपण आपल्या गुडघ्यावर येऊन परमेश्वराचा आपण जय जयकार करू नये. आणि म्हणून आपण हे गीत होत असताना तुम्ही पण आमच्या सोबत सहभागी व्हावं अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो. या आपण त्या जिवंत देवाची स्तुती पुन्हा एकदा करूया. आपण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी उभे राहून त्याची स्तुती करू शकतात किंवा गुडघ्यावर घेऊन आपण त्याची स्तुती करू शकतो. कारण परमेश्वर आपला देव आहे, तो मृत्यूंजय परमेश्वर आहे. आपण त्याच्या स्तुतीसाठी हे गीत गाऊन आपण त्याची स्तुती करूया. आपण त्याची स्तुती करूया. तो प्रभु आहे, तो प्रभु आहे, तो मृत्युंजय झाला, तो प्रभु आहे. प्रत्येक गुडघा टेकेल, प्रत्येक जिव्हा बोलेल की येशू प्रभु आहे. म्हणा आपल्या देवाला. तो प्रभु आहे, तो प्रभु आहे, तो मृत्युंजय झाला, तो प्रभु आहे. प्रत्येक गुडघा टेकेल, प्रत्येक जिव्हा बोलेल की येशू प्रभु आहे. हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद पवित्र परमेश्वरा, जगन्नायका, विश्वाच्या चालक मालक, स्वामी समर्थ देवा, आमच्या निर्माण करत्या, आमच्या उत्तम मेहरबान, आमचा पुरवठा करणारा, आमच्या रक्षा रखवाली करणारा देवा, आम्ही तुझा धन्यवाद करतो, तुझी स्तुती करतो प्रभू. आमचं जीवन प्रभू तुझ्या हाती सुरक्षित आहे, म्हणून आम्ही तुझ्या नाव धन्यवाद देतो. तुझे उपकार, तुझ्या अनंत आशीर्वादाबद्दल तुझ्या नाव धन्यवाद देतो प्रभू. तू आमच्याकडे तुझा मुखाचा प्रकाश टाकतो, तू आमच्याकडे प्रभूची प्रसन्न मुखानं पाहत राहतो, तुझी सुरक्षा तू आम्हाला देतो, तुझी कृपा तू आमच्या रोज आणि रोज नवीन रीतीने करतो प्रभू. तुझ्या नाव धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. या सुरक्षित जगामध्ये तुझं सुरक्षा कवच, प्रेमळ सुरक्षित हाती तू आम्हाला घेतलेला आहे, आणि म्हणून आम्ही तुझे गुणगान करत आहोत प्रभू. तुझा धन्यवाद करत आहोत प्रभू. तुझ्या शांतीबद्दल, तुझ्या शांतीने आम्हाला बांधून ठेवलं त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुझी स्तुती करतो, तुझा आभार मानतो प्रभू, आभार मानतो, तुझी स्तुती करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद पवित्र परमेश्वरा. स्तुतीचा यज्ञ प्रभू येशूच्या नावाने केला म्हणून तू आहे. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड, सर्वना सलाम. ये हमारे YouTube चैनल है. हमारे YouTube चैनल को लाइक कर दीजिए, हमारे YouTube चैनल को आप सब्सक्राइब कीजिए. उसके पास एक बेल बटन है, वो बेल बटन आप क्लिक कर दीजिए. अपना YouTube महायुको YouTube चैनल में क्या क्या डाल देंगे और एक संडे को आपको नोटिफिकेशन आ जाएगा. सो हमारे YouTube चैनल प्रार्थना कीजिए, हमारे कम्युनिकेशन के लिए प्रार्थना कीजिए, हमारा MEM मिनिस्ट्री के लिए प्रार्थना कीजिए. हमारे YouTube चैनल को दूसरों को शेयर कर सकते हैं. ज्यादा लोगों को कैसे देखना नहीं पता, उनको भी आप मदद कर सकते हैं. हमारे YouTube चैनल के लिंक दूसरों को शेयर कर दीजिए. सो हर एक संडे को हमारी मगाई पोस्ट चैनल में संदेश, वर्शिप सब कुछ आ जाएगा. आप देख लीजिए. परमेश्वर आपको आशीष दे. गॉड ब्लेस यू. धन्यवाद. Greetings to you all in the name of Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. It's a great joy to connect with you through this media. या माध्यमाद्वारे तुमच्याशी बोलण्याची संधी मिळाली याचा आनंद मानते. We all are going through a very new situation. आपण सर्वजण एका नव्या स्थितीमधून जात आहोत. So I was praying what I should be talking to you today. मी प्रार्थना करत होते की मी कशावर तुमच्याशी बोलू. And I was praying how and what I should be talking to you. And I was reminded of what James is talking. आणि मी प्रार्थना करत होते की मी तुमच्याशी कोणत्या मुद्द्यावर बोलू. मला आठवलं की याकोबाचं पत्र आपल्याला काय सांगते. James, he says in chapter 5 verse 7. याकोबाचे पत्र याचा 5वा अध्याय आणि 7वं वचन जर आपण पाहिलं. Be patient then, brothers and sisters, until the Lord's coming. See how the farmer waits for the land to yield its valuable crop, patiently waiting for the autumn and spring rains. अहो बंधूंनो, प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा. पहा, शेतकरी भूमीच्या मौल्यवान पिकाची वाट पाहत असतात. त्यास पहिला व शेवटला पाऊस मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो.
What we need to be waiting for patiently? Can you tell me why God created us? आपण कोणत्या गोष्टीसाठी धीराने वाट पाहावी? देवाने आपल्याला कशासाठी उत्पन्न केलं आहे? We must understand God created us to worship Him, and He has a great purpose for each one of our lives. देवाने आपल्याला तरी स्तुती करण्यासाठी उत्पन्न केलं आहे आणि त्याच्या जवळ सर्वांसाठी एक विशेष योजना आहे. So all of us are now awaiting the second coming of Jesus Christ. आणि आता आपण सगळेजण येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याची वाट पाहत आहोत. We have received the eternal life, and we have a hope in Him. आपण सार्वकालिक जीवन आपल्याला मिळालं आहे आणि आपली आशा त्याच्यामध्ये आहे. So the journey that we have in this world, on this earth, may have many struggles and difficulties. आणि या जीवनामध्ये या जगामध्ये जगत असताना जेव्हा आपला प्रवास आपण पाहतो तर त्यामध्ये पुष्कळशा अडचणी आणि पुष्कळशा समस्या आपल्या जीवनामध्ये येतात. How long is our journey? Nobody knows. आणि हा प्रवास किती दूरपर्यंत चालेल, किती लांब आहे हे कोणालाच माहित नाही. Each one's journey is destined by God who created us. आणि प्रत्येकाचा हा जो प्रवास आहे तो देवाने योजलेला आहे. Till our journey ends on this earth, we need to be patient. आणि जोपर्यंत आपला हा प्रवास आपण जगामध्ये असेपर्यंत थांबत नाही, आपल्याला धीर धरायचा आहे. Because you will find here James talking about the Lord's coming. आणि जेव्हा आपण याकोबाचे पत्र याच्यामध्ये जेव्हा आपण पाहतो तर देवाच्या येण्याबद्दल याच्यामध्ये सांगितलेलं आहे. Here James is talking to the early Christians. आणि जे पहिले जे ख्रिस्ती लोक होते त्यांच्याशी तो बोलत आहे. Now we are living in the same way. We are living in the similar situation where we have lot of new believers, and I am talking to the new believers. आणि आपण त्याच परिस्थितीमध्ये आज जगत आहोत, त्याच परिस्थितीमध्ये आज आपण आहोत आणि मी नव्या विश्वासणारे जे आहे त्यांच्याशी बोलत आहे. So here the verse that we read now, chapter 5 and verse 7, the first thing that James talk here is we need to have patience in suffering. आणि जेव्हा आपण याकोबाचे पत्र 5वा अध्याय 7व्या वचनामध्ये जेव्हा आपण वाचतो ते इथं आपल्याला पाहायला मिळते आपल्याला जेव्हा त्रास असतो त्यामध्ये आपण धीर धरायला पाहिजे. Maybe you're sitting there with some pain within you. आणि तुम्ही जिथं बसले आहात तिथं काहीतरी तुम्हाला त्रास होत असेल. Maybe you're sitting with some questions. तुम्हाला काहीतरी प्रश्न असतील. Maybe you are having some health issues. काही तुम्हाला शारीरिक त्रास असेल. Maybe you will have some financial issues. काही आर्थिक समस्या असतील. Each one has got various issues we are handling with. आणि सगळ्यांना काही ना काही वेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत. And we know that because of this lockdown, and many of us are facing new issues. आणि या लॉकडाऊन मुळे पुष्कळ जणांना नवीन नवीन समस्यांना तोंड द्यावं लागलं. Our regular income is now completely stopped. आणि आपल्या रोजचं जे आपलं आर्थिक जे आपली गरज होती पैसा होता तो बंद पडला आहे. We know even farmers like you are affected. You could not harvest at the right time because you didn't have the enough laborers to go and work in the farm, and there is much loss. आणि तुमच्या सारखे जे शेतकरी आहे ते पण या संकटाचा सामना करत आहे कारण तुमच्या जवळ काम करण्यासाठी मजूर नाहीत आणि तुम्ही वेळेवर जे काम आहे शेतीचं ते करू शकत नाही किंवा जी पेरणी आहे ते वेळेवर करू शकत नाही. But don't give hope. आणि पण आशा सोडू नका. Because this time will pass by. आणि हे पण वेळ निघून जाईल. You have to hold on with patience. आणि तुम्हाला धीर धरायचा आहे. And then I'm just going to tell you 3 things that what we should do and 3 things what we should not do while we are waiting for the coming of the Lord. आणि इथं मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपल्याला काय गोष्टी करायच्या आहेत आणि काय गोष्टी नाही करायच्या आहेत जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये पुन्हा येत नाही. So first thing I told you, be patient. आणि पहिली जी गोष्ट आहे ती आहे धैर्यवान व्हा किंवा धीर धरा. And when you read this James chapter 5-7 onwards, where James is giving an illustration from the life of a farmer. आणि इथं जर आपण याकोबाचे पत्र याचा 5वा अध्याय 7वं वचन वाचलं
ते यामध्ये एक शेतकऱ्याचं उदाहरण याकोब इथं आपल्याला देत आहे. Till I came to Maharashtra and visited the villages, even I was not knowing anything about farming. आणि जेव्हा मी इथं महाराष्ट्रामध्ये आले तेव्हा तोपर्यंत मला शेतीबद्दल काही माहित नव्हतं. But here, because I travel into the villages, I see how much of toil you farmers are making. आणि जेव्हा मी गावामध्ये गेले, खेड्यामध्ये गेले, तेव्हा मी पाहिलं की शेतकरी किती कष्ट करतो. You prepare the land, तुम्ही जमिनी तयार करता then after that you are manuring the land, आणि त्याचं तुम्ही संगोपन करता then after that you are sowing the seed very patiently, आणि त्याची तुम्ही पेरणी करता फार धीराने. then you water the plants, त्याला तुम्ही पाणी घालता. then you have to give medicines or chemicals or prevent them from the any animals from eating it. आणि त्याला तुम्ही औषध पाणी करता, त्याच्यावर फवारणी करता आणि त्याला सगळ्या जनावरांपासून तुम्ही सुरक्षित ठेवता. And even recently when I went, like maybe 3 months ago, I saw the night time there were people in the farm shouting aloud, making very loud noise, and we stopped our vehicle thinking there is something wrong. But later we came to know they are driving the animals away by being awake the whole night in the farm. आणि 3 महिन्यापूर्वी मी एका ठिकाणी गेले रात्रीच्या वेळेस आणि तेव्हा आम्ही पाहिलं की पुष्कळ लोक ओरडत आहे आणि आम्ही थांबलो हे पाहण्यासाठी की हे लोक का बरं ओरडत आहेत. आणि जेव्हा आम्ही पाहिलं तेव्हा शेतकरी आपल्या शेतामध्ये जोरजोराने ओरडत होते. का बरं? तर जे जनावरे आहेत त्यांना आपल्या शेतापासून येण्यापासून रोखण्यासाठी ते त्यांना हाकलत होते किंवा त्यांच्यावर ओरडत होते. Because in the farms where we were seeing, there are boars, wild boars are there. आणि तिथे पुष्कळसे असे जनावर फिरतात शेतामध्ये. So they don't even sleep in the night. So they have to take care, and then they wait for the rains, and then they have to do the harvest. So how the farmer, he knows, okay, he has to go through all this process, and finally there is a harvest. आणि जर आपण पाहिलं की शेतकरी रात्री पण जागतो, आपल्या शेतीचं तो संगोपन करतो, त्याची तो सुरक्षा करतो आणि तो फार धीराने पावसाची वाट पाहतो आणि पीक येण्याची वाट पाहतो आणि या सर्व प्रक्रियेमधून जात असताना तो फार धीर धरतो. So we learn to be patient from the farmer. म्हणून आपण शेतकऱ्यापासून धीर कसा धरावा हे शिकलं पाहिजे. Most of you who are listening to my message today are farmers, and we are learning from you, and you are learning from this word that God is giving you. आणि आपण जर एकमेकांना आता पाहत आहोत, मी तुमच्याशी बोलत आहे तर मी तुमच्याशी काही शिकत आहे आणि तुम्ही माझ्याशी काही शिकत आहात आणि या शेतकऱ्यांपासून आपण सगळेजण काही ना काही शिकत आहोत. So first one, let's be patient. पहिला मुद्दा आहे की धैर्यवान व्हा, धीर धरा. Then we see here what James talks about. आता आपण पाहतो की याकूब काय म्हणत आहे. He says, stand firm. तो म्हणत आहे की तुम्ही धीर धरा आणि आपले अंतःकरणे स्थिर करा. 8th verse, chapter 5:8, he says, you too be patient and stand firm because the Lord's coming is near. 5वा अध्याय आणि त्याचं 8वं वचन जर आपण वाचलं त्याच्यामध्ये अशा प्रकारे लिहिलं आहे, तुम्हीही धीर धरा, आपली अंतःकरणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ आली आहे. Yes, we need to be always assured that we need to be standing firm. आपल्याला हे समजलं पाहिजे आणि आपण आपल्या मनात हे स्थिरावून घेतलं पाहिजे की आपण प्रत्येक परिस्थितीमध्ये स्थिर राहायला पाहिजे. We know in Maharashtra during monsoon it rains like anything. There's heavy wind blowing everywhere. आणि आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये जेव्हा मान्सूनाचं आगमन होते तेव्हा वारे वाहतात आणि पुष्कळच्या समस्यांना लोकांना तोंड द्यावं लागतं. Maharashtra has thick forests. महाराष्ट्रामध्ये पुष्कळचे जंगल आहे And especially the villages where we go ministering to, we find lot of jungles. आणि जेव्हा आम्ही सेवा करायसाठी जातो तर आम्ही पाहतो की पुष्कळ जंगल आहे. So I see there are very strong tall trees that can withstand any heavy wind and cyclone.
आणि आम्ही तिथं पाहतो की पुष्कळशे उंच उंच तिथे झाडं आहेत आणि जे आपण वादळ म्हणतो त्याच्याने ते पडू शकतात. Some trees are 100 years old, पुष्कळशे असे झाड आहे जे 100 वर्षापूर्वी but the पूर्वीचे roots are आहे. so strong. पण त्याचे जे मूळ आहे ते खूप मजबूत आहे. They don't fall because of wind and rain. ते पडू शकत नाही वादळामुळे किंवा कोणत्या वाऱ्यामुळे. They stand firm. ते स्थिर राहतात. Here James is reminding us that we need to be standing firm like those trees that can withstand any strong wind. आता याकोब इथं आपल्याला समजावत आहे की त्या झाडासारखं आपल्याला स्थिर राहायचं आहे प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक वादळामध्ये आणि जे काही आपल्यावर वाईट परिस्थिती येतात त्याच्यामध्ये. We may have struggles, we are going through struggles, but let not the struggle disturb you or shake you, and let's go ahead. आणि जे आपल्यासमोर अडचणी आणि जे काही समस्या येतात त्याच्यामुळे स्वतःला तुम्ही हलवून देऊ नका किंवा अस्थिर होऊ नका. A third thing is we need to persevere. आता तिसरं जे आहे ते आहे की चिकाटी धरून राहा. You see here in James 5 verse 11, the second part of it, he says, okay, let me read the first part. As you know, we count as blessed those who have persevered. You have heard of Job's perseverance and have seen what the Lord finally brought about. The Lord is full of compassion and mercy. आता आपण जर इथं पाहिलं याकोबाचे पत्र याचा 5वा अध्याय आणि 11वा वचन जर आपण वाचलं त्याच्यात या प्रकारे लिहिलं आहे, पहा ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो. तुम्ही इयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे आणि त्याच्याविषयीचा प्रभूचा जो हेतू होता तो तुम्ही पाहिला आहे. यावरून प्रभू फार कनवाडू व दयाळू आहे हे तुम्हास दिसून आले. Maybe your land where you have sown some seeds, where you're expecting a harvest, is not yielding right now, is being spoiled because of the rains, or being gone wasted because you didn't have enough laborers to help you out. Don't get dismayed. आता असं असू शकते की तुम्ही जिथं पेरणी केली आहे किंवा ज्या जमिनीवर तुम्ही आपलं पीक पेरलं आहे तिथं फळ येत नसेल किंवा तिथचं जे पीक आहे ते नष्ट झाले असेल किंवा तुम्हाला जे पूरक जे साधनं आहेत ते मिळत नसतील तर अशामुळे तुम्ही चिंतित होऊ नका. Don't give up. तुम्ही चिंतित होऊ नका, तुम्ही धैर्य सोडू नका Keep on persevering. आणि तुम्ही त्याच्यावर मेहनत करत राहा. There is one more season to sow. आणि एक अजून मौसम आहे पेरण्याचा. You have one more season to harvest. तुम्हाला अजून एक मौसम आहे पीक घेण्याचा. Because what James is reminding here is we will be counted as blessed when we persevere. याकोब इथं आपल्याला काय सांगतो 11व्या वचनामध्ये, ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो. Because failure is not final. कारण की जे निराशा आहे ते अंतिम नाही आहे. Your success is very close. तुमची जे यश आहे ते जवळ आहे. Yes, your victory is very close. तुमचा विजय तो जवळ आहे. So don't give up by looking at the situations. तुम्ही धीर सोडू नका या आजूबाजूची परिस्थिती जेव्हा तुम्ही पाहता. In the near future, God is waiting because He is going to honor your patience. He is going to honor your being standing firm, and He is going to honor your perseverance. तुम्ही धीर धरा कारण देव खूप लवकरच तुमचे जे धैर्य आहे त्याला सन्मान देणार आहे, तुमचं जे स्थिरपणा आहे त्याला सन्मान देणार आहे आणि तुमची जी चिकाटी आहे त्याला सन्मान देणार आहे. So I want to again remind you what James is talking to the new believers. It's the same thing that God is reminding me to tell you today. Be patient, stand firm and persevere. याकूब जे विश्वासणाऱ्यांना सांगत आहे तेच मी आज तुम्हाला सांगत आहे की धैर्यवान व्हा, स्थिर व्हा आणि चिकाटी धरून राहा. Now I want to tell you what are those three things that we shouldn't be doing that we see in this passage. आता मी तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहे जे आपल्याला नाही करायच्या. First we see here that he says in verse 9, chapter 5 verse 9, don't grumble against one another. आता आपण इथं पाहतो याकोबाचे पत्र याचा 5वा अध्याय आणि जर 9वं वचन आपण पाहिलं तर इथं असं दिसून येते, इथं असं लिहिलं आहे, बंधूंनो तुम्ही दोषी ठरू नये म्हणून
एकमेकांविषयी कुरकुर करू नका. Yes, kurkur. Yes, we should not grumble because aisa ho gaya na, it happened like that, it happened like that. I don't know how it's going to be. Oh, everything is gone. Better not say anything negative that has happened. Even in this situation, give your declaration of faith and you say, yes, something good is going to happen. आणि तुम्ही कुरकुर करू नका, कारण की अशा स्थितीमध्ये पुष्कळ जण बोलतील की माझं असं झालं तसं झालं किंवा आता सगळं संपलं. पण अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कुरकुर करू नका आणि आपला जो विश्वास आहे तो देवाविषयी तुम्ही या दिवसामध्ये प्रगट करा. Yes, again you see here in verse 9, don't grumble against one another, brothers and sisters, or you will be judged. That means let us not judge. Let us not make our own, our own statements, our own condemnations. Let us not utter those statements. Don't judge. Let us not judge. Let us not come to a conclusion. No. Our conclusion is not in our hands, it is in His hands. So God will make a way. So let us not judge looking at any of the situations. आता दुसरी गोष्ट आपण इथं पाहतो की इथं लिहिलं आहे की कोणाला दोष लावू नका किंवा दोष आपल्याला लावायचा नाही आहे किंवा कोणत्या निष्कर्षावर आपल्याला पोहोचायचं नाही आहे, कारण की निष्कर्ष जो आहे तो फक्त देव लावू शकतो आणि त्याच्या हातात ते सगळं आहे. And then you find third thing here, do not swear. आणि तिसरी गोष्ट आपण इथं पाहतो की शपथ वाहू नका. 12th verse, above all my brothers and sisters, do not swear. 12वा जर वचन आपण पाहिलं याकोबाचे पत्र त्याचा 5वा अध्याय आणि 12वा वचन, माझ्या बंधूंनो मुख्यतः शपथ वाहू नका, स्वर्गाची पृथ्वीची किंवा दुसरी कशाची शपथ वाहू नका, तुम्ही दोषी ठरू नये म्हणून तुम्हास होय म्हणावायचे तर हो म्हणा, नाही म्हणावायचे तर नाही म्हणा. Yes, do not swear. It will not happen. I know this is how it's going to be. Don't make such swearing because very clearly James says we as believers, as children of God, we are called to only confess the words of faith. So let us not swear. So 3 things I said, don't do it. One is do not grumble and don't judge and do not swear. आपण इथं पाहतो की शपथ कधीही वाहू नका किंवा असं म्हणू नका की आता हे असं होणार नाही, कारण की आपल्याला जगामध्ये देवाने आपला विश्वास प्रगट करण्यासाठी पाठवला आहे, शब्दवासाठी नाही किंवा संशय धरण्यासाठी नाही. तर आपण 3 गोष्टी इथं पाहायला जे आपल्याला नाही करायचे आहेत. पहिला आहे कुरकुर न करणे, दोष लावू नका आणि शपथ वाहू नका. Yes, so I want to conclude this message today by reminding once again that we all are waiting for the Lord's coming. Until the time, let's be patient. And when I say patient, I want to talk to you, give one more verse, Romans 12:12. आता मी तुम्हाला शेवटी सांगू इच्छिते की जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये पुन्हा येत नाही तोपर्यंत आपल्याला धीर धरायचा आहे, धीर धरून त्याची वाट पाहायची आहे, हेच मी तुम्हाला सांगू इच्छिते. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला एक वचन तुमच्या समोर मांडू इच्छिते जे आपल्याला सापडते रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि 12वा वचन. Be joyful in hope, patient in affliction, faithful in prayer. Be joyful in hope, patient in affliction, and faithful in prayer. आपण पाहू रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि 12वा वचन, ज्यामध्ये असं लिहिलं आहे, आशेने हर्षित व्हा, संकटात धीर धरा, प्रार्थनेत तत्पर राहा. Yes. So I want to today encourage you, be patient, joyful in hope, patient in affliction, struggles. All of us are going through struggles. Let us be patient and be faithful in our prayer. And we'll continue to do this, and God will enable us to cross these difficult moments, and there will be moments of joy, and that we will come and testify. God bless you all. आणि मी तुम्हाला आज प्रेरणा देऊ इच्छिते की आशेने हर्षित व्हा, संकटात धीर धरा, प्रार्थनेत तत्पर राहा, कारण की हा जो काळ आहे हा संकटाचा काळ आहे आणि हा संकटाचा काळही निघून जाईल आणि आपण प्रभूमध्ये एकदा अजून आनंदित राहू, हर्ष करू आणि उल्हास करू. Praise the Lord. देवाची स्तुती असो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्वांना सलाम. आशा करतो या कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही सुरक्षित आहात
आणि देवाच्या वचनामध्ये वाढत आहात. प्रियांनो, या व्हायरसमुळे पुष्कळ गोष्टींवर प्रभाव पडलेला आहे आणि या लॉकडाऊनच्या कारणाने पुष्कळ गोष्टी बंद आहेत आणि विशेष करून आपले चर्च पण बंद आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला प्रश्न पडतो की आता आपलं दान आम्ही कुठे देऊ, कारण की चर्च बंद आहे. पण प्रियांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपला परमेश्वर महान आहे आणि प्रत्येक अडचणीमधून तो मार्ग काढणारा परमेश्वर आहे. आणि या अडचणीमधून पण त्यांनी आपल्यासाठी एक चांगला मार्ग काढला आहे. तुम्ही आपलं दान परमेश्वराला देऊ शकता आणि परमेश्वराच्या गौरवासाठी त्याला तुम्ही अर्पण करू शकता. मी तुम्हाला सांगू इच्छितो की MVM चा SBI QR कोड जनरेट केलं गेलं आहे, ते आपणाजवळ आहे. त्याद्वारे तुम्ही आपलं दान पाठवू शकता. त्याच्यानंतर गुगल पे एक माध्यम आहे, त्याच्याद्वारे पण तुम्ही आपलं दान पाठवू शकता. आणि ऑनलाईन बँकिंग या माध्यमाद्वारे सुद्धा तुम्ही आपलं दान परमेश्वराला अर्पण करू शकता. जर तुम्हाला यामध्ये काही अडचण असेल, जर याची माहिती नसेल किंवा तुम्हाला हे वापरता येत नसेल, तर तुम्ही आपले जे चर्चचे पास्टर आहे त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा. ते तुम्हाला मदत करतील आणि या माध्यमांद्वारे तुम्ही कसं आपलं दान देऊ शकता हे ते तुम्हाला सांगतील. मी आशा करतो की तुम्ही आपलं दान देवासाठी द्याल आणि या देवाच्या कामामध्ये तुम्ही आम्हाला सहकार्य करा. देव तुम्हाला आशीर्वादित करो. धन्यवाद. यीशु 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 तुम्हें बुलाता है यीशु 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 तुम्हें बुलाता है छोटा सा दिल मेरा गुनगुनाए छोटा सा दिल मेरा गुनगुनाए क्योंकि वो तो हम सबसे प्यार करता है क्योंकि वो तो सबसे प्यार करता है छोटा सा दिल मेरा गुनगुनाए छोटा सा दिल मेरा गुनगुनाए यीशु 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 तुम्हें बुलाता है यीशु 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 तुम्हें बुलाता है छोटा सा दिल मेरा गुनगुनाए छोटा सा दिल मेरा प्रभु यीशु मसीह के नाम में सबको जय मसीह की। आज हम विशेष रीति से प्रार्थना करेंगे। आज के जो पढ़ा हुआ वचन है कि परमेश्वर में हमें कैसे स्थिर रहना है। तो इस वचन के द्वारा हमने यही सीखा है कि जीवन में परिस्थिति कुछ भी आए, हमारी अवस्था कुछ भी हो, लेकिन हर परिस्थिति में हमें परमेश्वर में स्थिर रहना चाहिए, विश्वास योग्य रहना चाहिए। और आज हम प्रार्थना करेंगे पूरे देश के लिए, दुनिया के लिए, हमारे हर एक विश्वासियों के लिए। इस समय देश दुनिया में जो कोविड-19 का संकट चल रहा है, उन सारे परेशानियों से देश को छुटकारा मिलने के लिए। तो आइए हम सब एक साथ मिलकर प्रार्थना करेंगे। आइए प्रार्थना करेंगे। धन्यवाद देते प्रभु सुंदर समय के लिए, प्रार्थना करने के लिए सुंदर अवसर दिया, इसलिए आपके पवित्र नाम को धन्यवाद देते प्रभु जी। आपकी बड़ाई, स्तुति, प्रशंसा, तारीफ करते हुए आपके सम्मुख आते हैं परमेश्वर पिता। आपके नाम को ऊंचा उठाते हैं, आपके नाम की महिमा करते हैं परमेश्वर पिता। प्रभु हम इस समय विशेष रीति से प्रार्थना करते हैं पढ़े हुए वचन के लिए परमेश्वर पिता। इस वचन के द्वारा प्रभु जी हम सभी को परमेश्वर पिता आप आशीषित कीजिए। प्रभु प्रार्थना करते हैं कि
आपका वचन हमें सिखाता है कि मैं अपनी आंखें पर्वतों की ओर लगाता हूँ, मुझे सहायता कहाँ से मिलेगी। मुझे सहायता तो यहोवा की ओर से मिलती है, इसलिए प्रभु आपको धन्यवाद देते हैं परमेश्वर पिता। प्रभु विशेष रीति से प्रार्थना करते हैं आज के वचन के द्वारा प्रभु हम सबको आशीष दीजिए परमेश्वर पिता। परमेश्वर में हर परिस्थिति में प्रभु जी स्थिर रहने के लिए सहायता और मदद कीजिए। आपके वचन के अनुसार प्रभु केवल सुनने वाले नहीं लेकिन उसके अनुसार चलने वाले प्रभु जी आप हमें बनाइए परमेश्वर पिता। आपके वचन के द्वारा प्रभु जी हमने से हर एक को प्रभु जी आप बंधनों से छुटकारा दीजिए परमेश्वर पिता। और विशेष रीति से इस समय हम अपने देश दुनिया के लिए, देश के हर एक नागरिक के लिए प्रभु जी प्रार्थना करते हैं। प्रभु ये कोरोना नामक जो बीमारी है परमेश्वर पिता, इस बीमारी से प्रभु जी इस समय हम प्रार्थना करते हैं कि देश दुनिया का हर एक नागरिक प्रभु जी, हर देश प्रभु जी इस परेशानी से यीशु के सामर्थ्य नाम से छूटने के लिए सहायता और मदद कीजिए परमेश्वर पिता। प्रार्थना करते हैं प्रभु जी, आपने कहा कि हर एक घुटना आपके सम्मुख टिकेगा और हर जुबान अंगीकार करेगी कि यीशु ही प्रभु है। हम विशेष रीति से प्रार्थना करते हैं परमेश्वर पिता, देश दुनिया के हर एक नागरिक को आप आशीषित कीजिए परमेश्वर पिता। इस समय ये कोरोना नामक बीमारी के वजह से लोग कठिन कठिन समस्याओं में है परमेश्वर पिता। हर एक की सुधि लीजिए, हर एक की सहायता कीजिए और इस कठिन परिस्थिति से बाहर आने के लिए सहायता और मदद कीजिए परमेश्वर पिता। आपने अब तक हमें संभाला, बचाया, आपके पवित्र पंखों की आड़ में सुरक्षित रखा, इसलिए हम आपको धन्यवाद देते हैं परमेश्वर पिता। हर प्रकार की बीमारियों से प्रभु जी, हर प्रकार के संकट से प्रभु आपने हमें सुरक्षित रखा, इसलिए हम आपको धन्यवाद देते हैं परमेश्वर पिता। और विशेष रीति से प्रभु इस समय प्रार्थना करते प्रभु हमारे भारत देश के लिए, हमारे भारत देश से प्रभु जी ये कोरोना नामक बीमारी पूर्ण रीति से प्रभु निकलने के लिए सहायता और मदद कीजिए परमेश्वर पिता। प्रार्थना करते विशेष रीति से महाराष्ट्र के लिए प्रभु जी, दिन ब दिन प्रभु जी महाराष्ट्र में प्रभु जी जो पेशेंट्स बढ़ते जा रहे हैं प्रभु, आप हमारे महाराष्ट्र के ऊपर विशेष रीति से आपका अनुग्रह प्रदान कीजिए परमेश्वर पिता। और प्रभु जी महाराष्ट्र में से ये कोरोना नामक बीमारी प्रभु जी पूर्ण रीति से यीशु के सामर्थ्य नाम से दूर होने के लिए सहायता और मदद कीजिए। और प्रार्थना करते हैं प्रभु हमारे नागपुर सिटी के लिए भी प्रभु जी, नागपुर सिटी को भी आशीषित कीजिए। इस समय देश दुनिया के हर एक देशों के लिए प्रभु जी प्रार्थना करते हैं प्रभु, इस आर्थिक संकट से प्रभु जी जो भी लोग गुजर रहे हैं प्रभु, हर एक की सुधि लीजिए, हर एक की सहायता कीजिए परमेश्वर पिता। प्रार्थना करते हैं प्रभु जी हर एक प्रभु जी सरकारों के लिए परमेश्वर पिता, इस कठिन समय में प्रभु जी सरकार चलाने के लिए प्रभु हर एक को स्वर्गीय बुद्धि और ज्ञान दीजिए परमेश्वर पिता। आपके बुद्धि में, आपके ज्ञान में प्रभु जी हर एक निर्णय उन्हें लेने के लिए सहायता और मदद कीजिए परमेश्वर पिता। प्रार्थना करते इस समय हमारे देश के हर एक पॉलिटिकल लीडर्स के लिए परमेश्वर पिता, हर एक को प्रभु जी स्वर्गीय बुद्धि और ज्ञान दीजिए परमेश्वर पिता। और प्रार्थना करते हैं प्रभु जी वो अपना हर एक काम प्रभु जी देश की और प्रभु जनता की भलाई के लिए करने के लिए सहायता और मदद कीजिए। विशेष रीति से इस समय प्रार्थना करते हैं हमारे डॉक्टर्स, नर्स, मेडिकल के हर एक कर्मचारियों के लिए प्रार्थना करते हैं, सफाई कर्मचारियों के लिए प्रार्थना करते हैं प्रभु जी। इस कठिन समय में प्रभु जी अपने जीवन की परवाह किए बिना प्रभु जी वो जो हम लोगों के लिए सेवा दे रहे हैं प्रभु, उनके जीवन में आपकी स्वर्गीय सुरक्षा प्रदान कीजिए प्रभु जी। और इस संकट से प्रभु जी उनकी रक्षा कीजिए। इस समय विशेष रीति से प्रार्थना करते हैं हमारे किसानों के लिए प्रभु जी, हर एक किसानों को आशीषित कीजिए। इस आर्थिक संकट से प्रभु जी हमारे किसान लोग जब गुजर रहे हैं प्रभु जी, तो प्रार्थना करते हैं प्रभु उनके जीवन की हर प्रकार की परेशानी यीशु के सामर्थ्य नाम से दूर होने के लिए सहायता और मदद कीजिए। गवर्नमेंट की जो स्कीम्स है प्रभु जी वो हमारे किसानों तक पहुंचने के लिए और उन्हें स्कीम्स के बारे में पता चलने के लिए सहायता और मदद कीजिए परमेश्वर पिता। इस समय प्रार्थना करते हैं हमारे हर एक विश्वासी भाई बहनों के लिए प्रभु जी, हर एक की सुधि लीजिए, हर एक की सहायता कीजिए। अब तक सबको बचाया संभाला, इसलिए हम आपको धन्यवाद देते हैं। और विशेष रीति से प्रार्थना करते हैं परमेश्वर पिता हमारे हर एक प्रभु जी विश्वासी भाई बहनों को आशीषित कीजिए। इस समय में प्रभु जी हर एक को प्रभु हर अंधकार के बंधनों से छुटकारा दीजिए। यदि कोई दुष्ट आत्मा की बंधन में है प्रभु जी उसमें से भी आप छुटकारा दीजिए प्रभु। बहुत से लोग आर्थिक संकटों से गुजर रहे हैं, बहुत लोगों के पास काम नहीं है परमेश्वर पिता। ओ परमेश्वर पिता आप हमारे यहोवा ईरे हैं, हमारे उपाय करता परमेश्वर है। इन सारी बातों के लिए प्रभु जी आप उपाय कीजिए, हर एक की सुधि लीजिए, हर एक की सहायता कीजिए। इस समय यदि कोई शारीरिक बीमारियों से प्रभु जी गुजर रहा है तो हर एक की सुधि लीजिए प्रभु, उन्हें छूकर स्पर्श कीजिए और हर प्रकार के प्रभु जी बंधनों से आप छुटकारा दीजिए परमेश्वर पिता। हर एक के परिवारों के ऊपर प्रभु जी आपकी स्वर्गीय सुरक्षा प्रभु जी आप प्रदान कीजिए परमेश्वर पिता। प्रार्थना करते हैं प्रभु जी ये इंटरनेट का माध्यम प्रभु जी जो आपने हमें दिया है कि प्रभु जी इस माध्यम के द्वारा हम सब लोग आपस में कनेक्ट हो सके प्रभु, इसके लिए हम आपको धन्यवाद देते हैं प्रभु। इसका एक अच्छा असर प्रभु जी विश्वासियों के जीवन में, हम सबके जीवन में होने के लिए सहायता और मदद कीजिए परमेश्वर पिता। प्रार्थना करते हैं प्रभु
प्रभु जी इस समय प्रभु जी हमारे हर एक दास दासियों के लिए प्रभु जी जहाँ कहीं वो लोग सेवा करते हैं प्रभु उनकी भी स्तुति लीजिए, उनकी सहायता कीजिए परमेश्वर पिता। प्रभु प्रार्थना करते हैं अपने विश्वासियों के लिए प्रभु जी, दिन रात जो प्रार्थना करते हैं प्रभु जी उनकी हर एक प्रार्थनाओं को सुनकर प्रभु जी आप उत्तर दीजिए, हर एक बातों में अनुग्रह प्रदान कीजिए, हर एक बातों में आशीष उंडेलिए परमेश्वर पिता। और प्रार्थना करते हैं प्रभु जी हम विशेष रीति से प्रभु आपका सुसमाचार हर एक देशों में प्रभु जी हर एक लोगों में पहुंचने के लिए सहायता और मदद कीजिए। प्रार्थना करते हैं सारे विषयों के लिए प्रभु जी आपको धन्यवाद देते हैं और आपने प्रार्थना सुना इसलिए धन्यवाद देते हुए प्रार्थना यीशु के नाम से मांगते हैं, आमीन। या आपण प्रभूंना शिकवलेली प्रार्थना आपण करूया। हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर आहे। तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आमची रोजची भाकर आज आम्हाला असू दे, आणि जशा आम्ही आमच्या ऋण सोडलेल्या तशीच आमची ऋणे तू आम्हाला सोड, आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला सर्व वाईटापासून सोडू, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व तुझीच आहे, आमेन। आता आपण आशीर्वाद घेऊया। आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता देवच बाप, देवच पुत्र, देवच पवित्र आत्मा या त्रिएक देवाच्या नावामध्ये आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सुद्धा सहभागिता आता आणि सदा सर्व काळ देवाच्या सर्व लेकरासोबत सहवर्तमान असो, आमेन।